राज्यात निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेले आहेत आणि त्या अनुषंगानं आरोप प्रत्यारोपांना सुद्धा सुरुवात झालेली पाहायला मिळते. सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि त्याचवरून सध्या संजय राऊत यांनी थेट महायुतीवरती बोट ठेवलेलं आहे. आपल्यासोबत याच विषयावरती बोलण्यासाठी आणि विविध राजकीय विषयावर बोलण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत सर आपल्यासोबत आहेत. सामंत साहेब, ज्या पद्धतीनं संजय राऊत यांनी आरोप केलेले आहेत की कदाचित मुख्यमंत्र्यांपासून फडणवीसांना धोका नाही ना, अशा प्रकारची खोचक टीका या ठिकाणी केलेली पाहायला मिळते. काय उत्तर असेल याला? थोडं मागं जाऊन मी आठवण करून देतो. माननीय विद्यमान मुख्यमंत्री ज्यावेळी गडचिरोलीचे पालकमंत्री होते आणि त्यावेळी त्यांना झेड सुरक्षा करावी अशा पद्धतीचं तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सांगितलं गेलं होतं. त्यावेळी त्यांना ती नाकारलेली होती. म्हणजे असं सांगितलं जातं, शंभूराज देसाई त्यावेळी राज्यमंत्री होते आणि त्यांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी फोन करून सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांची सुरक्षा वाढवायची काही गरज नाही. याचा अर्थ तत्कालीन मुख्यमंत्र्यांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दगा द्यायचा होता का, धोका द्यायचा होता का, हा एक प्रश्न निर्माण होतो ना. त्याच्यावर मला असं वाटतं की जर सुरक्षिततेमध्ये वाढ झाली असेल आणि तात्काळ ती सुरक्षा दिली असेल, हे सरकारचं मोठेपण आहे. कारण शेवटी देवेंद्रजी आमचे नेते आहेत. एखादी व्यक्ती त्यांच्या जीवावर उठत असेल किंवा त्यांना धमकी देत असेल तर त्यांची सुरक्षा वाढवणं ही सरकारची जबाबदारी आणि म्हणून त्यांच्या सुरक्षतेमध्ये वाढ झालेली आहे. पण याचं उत्तर देखील दिलं पाहिजे ना की तत्कालीन मुख्यमंत्री उभाठाचे पक्षप्रमुख असताना नक्षलवाद्यांचा जो खात्मा केलेला होता गडचिरोलीमध्ये, त्याच्यानंतर नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांना धमकी दिलेली होती आणि त्यांची सुरक्षा वाढण्याच्या सूचना देखील इंटेलिजन्सने दिलेल्या होत्या. त्यावेळी त्यांची सिक्युरिटी का नाकारली, ह्याचं पहिलं उत्तर द्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं की समोरच्यावर टीका करताना मागं काय घडलं आहे ह्याची देखील माहिती असणं आवश्यक आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावर ना आता ह्याच्यापुढे आणखीन महाभारत पाहायला मिळेल असं सुद्धा राऊतसाहेब म्हणतात. महाभारत त्यांच्याकडे कसं चालू आहे हे आपण बघितलेलं आहे. नाना पटोले एक बोलतात, ते एक बोलतात. शरद पवार साहेबांनी तर जयंत पाटलांचं नाव जाहीर करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये काही अलबेल नाही हा मला माहिती आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की शरद पवार साहेब हे गेली 56 वर्ष राजकारणामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात. आणि पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं की एवढा गाजावाजा आकांतांडव करू नका, आधी संख्याबळी होऊ दे. संख्याबळ आल्यानंतर हे मुख्यमंत्री आणि हे सगळं आपण बघू. हे ज्येष्ठांना दिलेला सल्ला काही लोकांनी पाळला पाहिजे असं माझं मत आहे. परंतु काल आमच्या एका महिला उमेदवारांबद्दल ज्या पद्धतीनं खालची भाषा वापरलेली आहे, त्याच्यामध्ये पवारसाहेबांचं मत काय, त्याच्यामध्ये उद्धवजींचं मत काय, त्याच्याबद्दल पत्रकार परिषद घेणाऱ्या नेत्यांचं मत काय. कारण ज्या पद्धतीनं घाणेरड्या भाषेत महिलांचा उल्लेख केलेला आहे, ही संस्कृती आहे का महाविकास आघाडीची, हे देखील त्यांनी सांगितलं पाहिजे ना. बरोबर. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचा दौरा कोल्हापूरपासून सुरू होतो आहे. महासभेला 5 तारखेपासून या ठिकाणी सभा घेण्याचा शुभारंभ होतो आहे. कोल्हापूरनंतर लगेच पहिली सभा त्याच दिवशी रत्नागिरीसुद्धा होणार आहे महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी. मला असं वाटतं याच्यावर टीका करण्याचा कोणालाही अधिकार नाही. कारण ते पक्षाचे एका प्रमुख आहेत, उभाटाचे ते प्रमुख आहेत. त्यांना देखील त्यांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मग तो आयात केलेला असू दे किंवा कुठचाही असू दे, त्याला प्रचार करण्याची त्यांना मुभा आहे. तो लोकशाहीतला एक भाग आहे. त्याच्यामुळं त्यांच्या पक्षाचा उमेदवार सक्षम नाही म्हणून त्यांनी आयात केलेला उमेदवार आहे आणि त्याच्या प्रचाराला ते येत आहेत. तो लोकशाहीचा एक भाग आहे. त्याच्यावर कशाला टीका करायची. आज पवार कुटुंबामध्ये 2 दिवाळीचे सण या ठिकाणी पाहायला मिळतात. एक वेगवेगळ्या ठिकाणी 2 शरद पवारांचा एक होतो आणि अजित पवारांचा एक दिवाळी सण साजरा होतोय. हे त्यांना किती वेदनादायी आहे मला माहीत नाही. परंतु माझ्यासारखा कार्यकर्ता असं मानतो की राजकीय कुठच्याही कुटुंबामध्ये अशी दुफळी होऊ नये. आणि त्याला जे खतपाणी पत्रकार परिषद घेऊन काही घालतात हे देखील योग्य नाही. हे शेवटी पाप आहे. पवारसाहेबांचं नेतृत्व हे 56 वर्ष आज कार्यरत आहे. अजितदादा देखील 30-35 वर्ष राजकारणामध्ये आहेत. त्यांच्यामध्ये राजकारणामध्ये दुफळी झाली आणि त्यांच्या घरामध्ये 2 दिवाळ्या झाल्या, याचा आसुरी आनंद काही लोक लुटतात, त्यातला मी अजिबात नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजकीय प्रवाह काही घरामध्ये जरी असले तरी सण हे पूर्वीपासून ते एकत्र जे साजरं करत होते ते साजरे झाले असते तर अजून चांगलं झालं असतं. आज पवारसाहेबांचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा आहे, अजितदादा आमच्यावर अलायन्समध्ये आहेत म्हणून काहीतरी मी तोंड सुख घ्यायचं दिवाळीच्या निमित्तानं, मला असं वाटत नाही. एक पवार कुटुंबियाची परंपरा होती. राजकारणातला प्रवाह जरी काही असला तरी हे आमच्यासारख्यांना वेदनादायी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जे सकाळचे सांगतात की अजित पवारनी हे केलं आणि ते केलं, असली काही टीका मी करणार नाही. उलट पक्षप्रवाह वेगळे असताना देखील तो जे काय आज आपल्याला तुम्हाला बातमी मिळते ब्रेकिंग की 2 गट झाले, 2 एक काटेवाडीला दिवाळी साजरी होते, एक गोविंदबागमध्ये साजरे होते, हे व्हायला नाही पाहिजे होतं या मताचा मी. निलेश राणेंनी या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे.
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातली रंगत कशी बघताय या सगळ्या गोष्टीमध्ये काय सांगाल? तिथं रंगतच नाही आहे. तिथं एकतर्फी निलेश राणे जिंकतील याची मला पूर्ण खात्री आहे. या लोकसभेला देखील नारायणराव राणेंना 26,000चं मताधिक्य निलेश राणेंच्याच नेतृत्वाखाली आम्हाला महायुतीला मिळालेलं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की निलेश राणे हे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आमची मदत होईल, आम्हाला मताधिक्य मिळण्यासाठी त्यांची मदत होईल. रिफायनरीचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून गाजत होता. आता नेमकी याच्या संदर्भातली काय भूमिका असेल किंवा काय? रिफायनरीच्या बाबतीमध्ये मला आकलनच होत नाही काही गोष्टींचं की बारसू रिफायनरीचा जन्म कधी झाला. बारसू रिफायनरीचा जन्म ज्यावेळी उभाटाचे पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी साहेबांना पत्र लिहिलं, केंद्र सरकारला पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की बारसूसारखी जागा असू शकत नाही रिफायनरीला. तिथं खरं जन्माला आलं. बारसू हे अपत्य जे आहे रिफायनरीचं हे तिथे जन्माला आलं आणि एखादा मोठा प्रोजेक्ट व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न केला. परंतु मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेच्या अगोदर देखील सांगितलेलं आहे की जर अशा प्रकल्पांना स्थानिकांचा विरोध असेल तर आम्ही तो प्रकल्प लादण्याचा प्रश्नच येत नाही. स्थानिकांशी चर्चा करू. स्थानिक लोक आता भेटणार देखील आहेत आणि म्हणून आमचं धोरण स्पष्ट आहे. काही लोकांनी आता फोटो काढून सांगितलं की माझी पूर्वी चूक झाली, आता मी रिफायनरीच्या विरोधात आहे. हे मला असं वाटतं राजकीय उत्तर आहे. त्यांचे आमदार म्हणजे विद्यमान आता उमेदवार आहेत ते रिफायनरीचं समर्थन करत होते. त्यांचे खासदार रिफायनरी नको म्हणून सांगत होते. त्याच्यामुळे मला त्यांच्या पक्षाचं आकलनच होत नाही की नक्की त्यांची रिफायनरीबद्दलची भूमिका काय. परंतु रिफायनरीबाबतच्या भूमिकेमध्ये अजून एक मला सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो म्हणजे त्यांनी बारसू जन्माला घालून देखील त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो तसं आमच्या मुख्यमंत्र्यांवर ठेवावा विश्वास. आम्ही नक्की तिथल्या ग्रामस्थांच्या विरोधात जाऊन काही करणार नाही. नक्कीच. हे होते उद्योगमंत्री उदय सामंत सर. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज नेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.